नमस्कार मित्रांनो, आपण आतापर्यंत सेक्शन 1 ते 30 पर्यंत ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट याचा अभ्यास केलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 31 ते 35 पर्यंतचा अभ्यास करूया. मित्रांनो, मी जाणून बुजून फक्त बेअर ॲक्ट लँग्वेज वापरत आहे. मी कॉमेंट्रीचा अभ्यास न करता जाणून बुजून बेअर ॲक्ट लँग्वेज कशी वाचावी याबाबतचा हा व्हिडिओ बनवत आहे. मी शेवट एक असा व्हिडिओ बनवेल ज्यामध्ये सेक्शन 1 ते 42 मध्ये जे आवश्यक असणारे सायटेशन्स आहेत त्याचा आपण फक्त तो सायटेशनचा एक व्हिडिओ वेगळा बनवूया. मित्रांनो, आज जो आपण विचार करणार आहे ते सेक्शन्स आहे 31 ते 35 पर्यंत. 31 ते 33 पर्यंतचे जे सेक्शन्स आहेत ते कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट याबाबत आहे. अर्थात एखाद्या व्यक्तीला जर असं वाटलं की जो दस्त झालेला आहे तो दस्त त्याच्या विरुद्ध आहे, त्याच्या हिताच्या विरुद्ध आहे, तर तो मेहरबान कोर्टामध्ये असा दावा दाखल करून तो दस्त कॅन्सल करून घेऊ शकतो. आणि अशा वेळेला कोर्टाने जी डिग्री पास केलेली असते त्या डिग्रीची एक कॉपी जर तो दस्त रजिस्टर्ड झालेला असेल तर रजिस्टरकडे पाठवायची असते. आणि रजिस्टरचं मग ते काम आहे की त्यांनी तशी नोंद त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या रजिस्टरमध्ये करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सेक्शन 32 जो आहे तो पार्शली दस्त कॅन्सल करण्याबाबतचा आहे. अर्थात जर कोर्टाला असं वाटलं की एखादा दस्त हा पार्शली कॅन्सल करण्यासारखा आहे तर कोर्ट त्याला पार्शली कॅन्सल करू शकतो आणि पार्शली आहे तसाच ठेवू शकतो. सेक्शन 33 जो आहे तो रिस्टोरेशन ऑफ द बेनिफिट्स याबाबत बोलत आहे. अर्थात समान न्यायाबाबत बोलत आहे. तर आपण सेक्शन 31 ते 33 पहिले त्याची जी बेअर ॲक्ट लँग्वेज आहे ती वाचूया आणि आपला पिक्चर एकदम क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो, सेक्शन 31 काय म्हणत आहे ते मी वाचतो. व्हेन कॅन्सलेशन मे बी ऑर्डर्ड मीन्स एनी पर्सन अगेन्स्ट हुम अ रिटर्न इन्स्ट्रुमेंट इज वाइड और वाइडेबल. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याच्या विरुद्ध एखादा दस्त झालेला आहे आणि त्याला तो असं वाटतं की तो दस्त जो आहे तो बेकायदेशीर आहे, वॉइड आहे आणि वाइडेबल आहे किंवा तो वाइडेबल आहे. अँड हू हॅज रिझनेबल ॲप्रिहेन्शन, आणि त्याला असं वाटत आहे की हू हॅज रिझनेबल ॲप्रिहेन्शन दॅट सच इन्स्ट्रुमेंट इफ लेफ्ट आउटस्टँडिंग मे कॉज हिम सिरियस इंजुरी. असा जर दस्त असाच ठेवला तर त्याला खूप मोठी इजा होऊ शकते, कायदेशीर इंजुरी त्याला होऊ शकते. तर अशा वेळेला तो व्यक्ती मे स्यू टू हॅव इट ॲडजर्ज वाइड और वाइडेबल. मग तो व्यक्ती असा दावा दाखल करू शकतो, त्याला वाइड किंवा वाइडेबल डिक्लेअर करून घेऊ शकतो. अँड द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रेशन सो ॲडजर्ज इट अँड ऑर्डर इट टू बी डिलिव्हर्ड अप अँड कॅन्सल्ड. आणि असा जो दावा दाखल होईल त्यामध्ये कोर्ट इन इट्स डिस्क्रेशन म्हणजे कोर्ट आपल्या मर्जीने एक तर तो दस्त कॅन्सल डिक्लेअर करू शकतो किंवा नाही करू शकतो. कोर्टाची ती पॉवर्स आहे. त्यानंतर सबसेक्शन 2 काय म्हणत आहे. इफ द इन्स्ट्रुमेंट हॅज बीन रजिस्टर्ड, असा जर दस्त रजिस्टर्ड झालेला असेल रजिस्ट्रेशन ॲक्ट प्रमाणे, तर द कोर्ट शाल ऑल्सो सेंड अ कॉपी ऑफ इट्स डिग्री टू द ऑफिस in which the document was registered, and the registrar shall make entry in his office. सिंपल आहे, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर सेक्शन 32 काय म्हणते ते आपण पाहूया. What instruments may be partially cancelled? Where an instrument is evidence of different rights or different obligations. असा जो दस्त आहे त्याच्यामध्ये असा पुरावा आहे की त्याच्यामध्ये डिफरंट राईट्स आहेत आणि डिफरंट ऑब्लिगेशन्स आहेत. म्हणजे कायदेशीर जबाबदारी वेगळी आहे आणि कायदेशीर हक्क वेगळे आहेत. अशा प्रकारे जर दस्त झालेला असेल तर द कोर्ट मे इन अ प्रॉपर केस, अशा प्रॉपर केसमध्ये कोर्ट काय करू शकतो. कॅन्सल इट इन पार्ट, त्याला पार्टली कॅन्सल करू शकतो. अँड अलाव इट टू स्टँड फॉर रेसिड्यू, म्हणजे त्याचा जो बाकीचा जो भाग आहे त्याला तसाच ठेवून काही भाग त्याचा कॅन्सल करू शकतो. असा सेक्शन 32 आहे. नाव सेक्शन 33.
33 what it says? It says power to require benefits to be restored or compensation to be made when instrument is cancelled or is successfully resisted as being void or voidable. अर्थात जर कोर्टाने वादीच्या बाजूने कॅन्सलेशनची रेमेडी वादीला दिली तर कोर्ट वादीला असं सांगू शकतो की तुम्हाला जे बेनिफिट्स मिळालेले आहेत ते बेनिफिट्स तुम्ही प्रतिवादीला द्या किंवा त्याला ज्याच्याकडनं तुम्हाला जे बेनिफिट्स मिळाले त्याला परत द्या आणि सोबत योग्य वाटल्यास कॉम्पन्सेशन सुद्धा द्यायचे डायरेक्शन्स देऊ शकतात. तसंच सबसेक्शन 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादा दावा प्रतिवादीने रेसिस्ट केला आणि तो सक्सेसफुली त्यांनी रेसिस्ट केला म्हणजे विरोध केला त्या दाव्यामध्ये आणि त्या दाव्यामध्ये त्याने तो दस्त वॉइड आहे किंवा वॉइडेबल आहे असा त्याने सिद्ध केला तर प्रतिवादीला सुद्धा असे डायरेक्शन्स देऊ शकतात की तुम्हाला जे बेनिफिट्स मिळालेले आहेत ते वादीला परत करा किंवा योग्य वाटल्यास कॉम्पन्सेशन सुद्धा देण्याचे आदेश करू शकतात. तसेच सबसेक्शन 2 ची जी बी क्लॉज आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जर प्रतिवादीने इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टच्या कलम 11 प्रमाणे डिफेन्स घेतला म्हणजे प्रतिवादी हा इनकॉम्पिटंट होता, मायनर होता असा जर त्याने डिफेन्स घेतला आणि तो जर सक्सेस झाला, प्रतिवादी जर अशा डिफेन्समध्ये सक्सेस झाला तर प्रतिवादीला जे बेनिफिट्स मिळालेले आहेत आणि त्याला जे बेनिफिट्स मिळाले आहेत ते बेनिफिट्स आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीला जो फायदा झालेला आहे तो फायदा म्हणजे तो बेनिफिट प्रतिवादीला कोर्ट असं डायरेक्शन देऊ शकतं की हे सगळे बेनिफिट्स तुम्ही वादीला परत करा. आता बेअर ॲक्ट लँग्वेज वाचूया म्हणजे आपल्याला एकदम क्लिअर होऊन जाईल. ऑन ॲडजजिंग द कॅन्सलेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट the court may require the party to whom such relief is granted to restore so far as may be any benefit which he may have received from the other party. दुसऱ्या पार्टीकडनं त्याला जे काही बेनिफिट्स मिळाले आहेत ते रिस्टोर करण्याचे डायरेक्शन देऊ शकतात. and to make any compensation to him which justice may require. कोर्टाला जर असं योग्य वाटलं की त्याला कॉम्पन्सेशन सुद्धा द्यावे तर ते सुद्धा देण्याचे आदेश करू शकतात. हे झालं सेक्शन 33 सबसेक्शन 1. आता सबसेक्शन 2 काय म्हणते? वेअर अ डिफेंडंट सक्सेसफुली रेजिस्ट एनी सूट ऑन ग्राउंड. त्याचे ग्राउंड्स काय दिल्यात? एक की जो डॉक्युमेंट आहे क्लॉज नंबर ए दॅट द इन्स्ट्रुमेंट सॉट टू बी एन्फोर्स्ड अगेन्स्ट हिम इन द सूट इज वॉइडेबल. The court may, if the defendant has received any benefit under the instrument from the other party, require him to restore so far as may be such benefits to that party or to make compensation for it. म्हणजे त्याला जे बेनिफिट्स मिळालेले आहेत ते परत करायचे आदेश करू शकतात और कॉम्पन्सेशन सुद्धा देण्याचे आदेश करू शकतात. आता क्लॉज नंबर बी काय म्हणते ते पाहूया. दॅट द अग्रीमेंट सॉट टू बी एन्फोर्स्ड against him in the suit is void by reason of his not having been competent to contract under section 11 of the Indian Contract Act. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट मधले सेक्शन 11 प्रमाणे त्यांनी जर कॉम्पिटन्सीचा जर डिफेन्स घेतलेला असेल कोणी प्रतिवादीने तर द कोर्ट मे इफ द डिफेंडंट हॅज रिसिव्ड एनी बेनिफिट अंडर द ॲग्रीमेंट फ्रॉम द अदर पार्टी. अशा परिस्थितीमध्ये जर प्रतिवादीला जे बेनिफिट्स मिळालेले असतील ते रिक्वायर हिम टू रिस्टोर त्याला असे आदेश करू शकतात. रिक्वायर हिम टू रिस्टोर सो फार ॲज मे बी सच बेनिफिट टू दॅट पार्टी. ज्याच्याकडनं त्याला जे बेनिफिट मिळाले ते त्याला परत करण्याचे आदेश करू शकतात. टू द एक्सटेंट टू विच ही ज्या हद्दीपर्यंत त्याला ते ते बेनिफिट्स मिळालेले ते आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीला जो फायदा झालेला आहे तो फायदा त्याला त्या व्यक्तीला परत करावा लागेल ज्याच्याकडनं त्याला हे बेनिफिट्स मिळालेले आहेत. असा सेक्शन 31, 32 आणि 33 आहे. मित्रांनो, सेक्शन 34 आणि 35 जे आहे ते डिक्लेरेटरी सूट्स बाबत आहे. डिक्लेरेटरी सूट्स म्हणजे काय? ज्या वेळेला एखाद्या केसमध्ये एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की त्याचं चारित्र्य हनन होत आहे
लीगल राईट्स लीगल कॅरेक्टर व्हायलेट होत आहे किंवा त्याचे लीगल राईट्स ॲज टू एनी प्रॉपर्टी एखाद्या प्रॉपर्टीबाबत त्याचे अधिकार हनन होत आहे, तर अशी व्यक्ती कोर्टामध्ये त्या व्यक्तीच्या विरुद्ध जो त्याचे अधिकार अमान्य करीत आहे त्याच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतात. आणि अशा प्रकारे दाखल झालेल्या दाव्यामध्ये कोर्ट त्याचे अधिकार प्रस्थापित करण्याबाबत घोषणा करू शकते. आणि अशा घोषणामुळे अशी जी घोषणा होईल ती घोषणा त्यांच्यावरती बंधनकारक असेल. आता मित्रांनो, आपण सेक्शन 34 जे आहे त्याची डायरेक्ट लँग्वेज वाचूया. सेक्शन 34 काय म्हणतोय ते बघूया. दॅट इज डिस्क्रेशन ऑफ कोर्ट ॲज टू डिक्लरेशन ऑफ स्टेटस ऑफ राईट एनी पर्सन एंटायटल टू एनी लीगल कॅरेक्टर. लीगल कॅरेक्टर हा शब्द आहे, ह्याच्यावरती आपण थोडीशी नंतर चर्चा करूया. मी याचा एक एक्झाम्पल आपल्याला देईल. एनी पर्सन एंटायटल टू एनी लीगल कॅरेक्टर ऑर टू एनी राईट ॲज टू एनी प्रॉपर्टी. एखाद्या प्रॉपर्टीबाबतचा त्याचा जो अधिकार असेल तर मे इन्स्टिट्यूट ए सूट अगेन्स्ट एनी पर्सन तो असा दावा दाखल करू शकतो. कोणाविरुद्ध? हु इज डिनाईंग ऑर इंटरेस्टेड टू डिनाय. जो त्याचा हक्क डिनाय करत असेल किंवा ज्याला त्याचा हक्क डिनाय करण्याचा इंटरेस्ट असेल अशा व्यक्तीच्या विरुद्ध तो दावा दाखल करू शकतो. हिज टायटल त्याला काय मागायचं आहे? हिज टायटल टू सच कॅरेक्टर ऑर राईट. तो असा डिक्लेरेटरी सूट दाखल करू शकतो आणि अशी घोषणा कोर्टाकडनं मागू शकतो की मला ह्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे, की माझा हा कॅरेक्टर आहे, अशी डिक्लेरेशन तो मागू शकतो. अँड द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रेशन. आणि कोर्ट त्यांच्या अधिकार कक्षेत राहून कोर्टाला जे योग्य वाटेल ते इन इट्स डिस्क्रेशन मेक देअर इन अ डिक्लेरेशन. अशा प्रकारची डिक्लेरेशन करू शकतो. दॅट ही इज सो एंटायटल. त्या व्यक्तीला या प्रकारचे अधिकार आहेत. ही इज सो एंटायटल्ड अँड द प्लेंटिफ नीड नॉट इन सच सूट आस्क फॉर एनी फर्दर रिलीफ. आणि अशी जी घोषणा आहे ती जर घोषणा फक्त पर्याप्त असेल तर त्याला वेगळ्या पुढील रिलीफ म्हणजे शमन, वेगळ्या रिलीफ मागायची गरज नाही. त्याला वेगळ्या पुढील शमन मागण्याची गरज नाही जर ती घोषणा पर्याप्त असेल तर. पुढे प्रोव्हिजो दिलेला आहे. तो प्रोव्हिजो फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रोव्हाइडेड दॅट नो कोर्ट शॅल मेक एनी सच डिक्लेरेशन वेअर द प्लेंटिफ being able to seek further relief than a mere declaration of title omits to do so. जर अशा डिक्लेरेशन दाव्यामध्ये जर वादी त्याला जर पुढील रिलीफ मागण्याच्या आवश्यकता आहेत आणि तो जाणून बुजून टाळत असेल तर मग अशी डिक्लेरेशन त्याला मिळणार नाही, अशी घोषणा त्याला मिळणार नाही. याचा अर्थ असा आहे की जर समजा एखाद्या केसमध्ये को पार्टनरने असा दावा दाखल केला की हिंदू प्रॉपर्टी जी आहे, हिंदू एकत्र कुटुंबाची जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये त्याचा हक्क आहे अशी घोषणा करण्यात यावी. त्यांनी जर फक्त एवढंच दावा दाखल केला तर चालणार नाही. हिंदू एकत्र कुटुंबाच्या ज्यावेळेला वाटणीचा दावा दाखल केला जाईल तर वादीला अशी पुढील घोषणा सुद्धा करावी लागेल, अशी पुढील मागणी सुद्धा करावी लागेल की मला ह्या प्रॉपर्टीमध्ये एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा हक्क आहे ही घोषणा करण्यात यावी. माझ्या ह्या एकत्र कुटुंबाच्या प्रॉपर्टीमध्ये माझा अमुक शेअर आहे ही सुद्धा घोषणा करण्यात यावी. तसेच मला ही प्रॉपर्टी, माझा जो हिस्सा आहे ती प्रॉपर्टी मला पृथक करून देण्यात यावी आणि मला त्याचा सेपरेट ताबा देण्यात यावा अशी त्याला मागणी त्यामध्ये करावी लागेल तरच तो दावा चालणार, अन्यथा नाही. आता प्रश्न येतोय लीगल कॅरेक्टर बाबत. लीगल कॅरेक्टर म्हणजे काय मित्रांनो? एखाद्या व्यक्तीचं जर चारित्र्य हनन होत असेल किंवा त्याला तो डिक्लेअर करून घ्यायचा असेल तर त्याला ते लीगल कॅरेक्टर डिक्लेअर करून घ्यावं लागेल. अशा केसमध्ये मी आपल्यासमोर एक केसचा उल्लेख करीत आहे. आपल्या देशामध्ये एक ND तिवारी ही फार मोठी केस होऊन गेलेली आहे. त्यामध्ये त्याच्या मुलाने अशी केस दाखल केली की मी ND तिवारीचा मुलगा आहे असा डिक्लेअर करून
करून देण्यात यावा आणि त्यांनी कोर्टामध्ये तो दावा दाखल केला. कोर्टाने त्याबाबत मग DNA सुद्धा ऑर्डर केली होती आणि DNA ऑर्डरमध्ये ते रिपोर्ट आला आणि तो मुलगा त्याचाच आहे असा डिक्लेअर करण्यात आला. म्हणजे त्याचा लीगल कॅरेक्टर डिक्लेअर झाला होता आणि पुढे जाऊन तो मुलगा ND तिवारीचाच आहे असं कोर्टाने डिक्लेअर केला होता. म्हणजे हा एक डिक्लेरेटरी सूट होता आणि त्याच्यामध्ये कोर्टाने ते डिक्लेअर केला की हा जो मुलगा आहे तो ND तिवारीचा आहे. याला लीगल कॅरेक्टर आपण म्हणतोय. मित्रांनो, सेक्शन 34 आपल्या लक्षात आला असेल. आता मी सेक्शन 35 जो आहे त्याबाबत आपल्याला थोडीशी चर्चा करीत आहे. इफेक्ट ऑफ डिक्लरेशन म्हणजे ज्या वेळेला अशा डिक्लरेटरी सूटमध्ये अशी डिक्लरेशन होईल ती डिक्लरेशन कोणावर बाइंडिंग आहे. इफेक्ट ऑफ डिक्लरेशन ही जी डिक्लेरेशन झाली डिक्लेरेटरी सूटमध्ये जी डिक्लेरेशन होईल ती वादी आणि प्रतिवादी यांच्यावरतीच बंधनकारक आहे किंवा त्यांच्यानंतर त्यांचे जे वारसदार आहेत त्यांच्यावर किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्हवरती सुद्धा बंधनकारक आहे. मी डायरेक्ट लँग्वेज वाचतो म्हणजे आपल्याला कळेल. अ डिक्लेरेशन मेड अंडर धिस चॅप्टर is binding only on the parties to the suit. Only on the parties to the suit. A आणि B च्या दरम्यान जर दावा असेल तर तो A आणि B वरतीच बंधनकारक आहे किंवा त्यांच्या वारसदारावरची बंधनकारक आहे. A आणि B ला सोडून C वरती ती जी डिक्री झालेली आहे बंधनकारक नसणार. अँड पुन्हा वाचतो सर. A declaration made under this chapter is binding only on the parties to the suit. पुढे पर्सन्स क्लेमिंग थ्रू दॅम रिस्पेक्टिव्हली म्हणजे त्यांच्या वतीने जे पर्सन्स क्लेम करणार आहे त्यांच्यावरती सुद्धा हे बंधनकारक आहे. अँड व्हेअर एनी पार्टीज आर ट्रस्टीज आणि ज्या वेळेला एखाद्या याच्यामध्ये दाव्यामध्ये पार्टीज ज्या आहेत त्या जर ट्रस्टीज असतील ऑन द पर्सन्स फॉर हुम आणि हे नंतर जे ट्रस्टीज आहेत त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्तीवरती सुद्धा म्हणजे जे नंतर जे ट्रस्टी येणार आहे त्यांच्यावरती सुद्धा बंधनकारक आहे. ऑन द पर्सन्स हुम इफ इन एक्झिस्टन्स ॲट द डेट ऑफ द डिक्लेरेशन सच पार्टीज वुड बी द ट्रस्टीज म्हणजे दावा दाखल केला त्यावेळेला जे पार्टीज होते त्यांच्यावरती त्याच्यानंतर सुद्धा ज्या पार्टीज ट्रस्टीज असतील त्यांच्यावरती सुद्धा ही डिक्लेरेटरी जी डिक्री आहे ती त्यांच्यावरती बंधनकारक आहे. मित्रांनो, माझं असं मत आहे की सेक्शन 31 ते 35 हा अगदी सोपा पण आहे, योग्य पण आहे आणि आपल्याला कोर्टामध्ये सगळ्यात जास्त ह्या सेक्शनचा वापर करावा लागतो. बऱ्याच वेळेला आपण दावा दाखल करून दस्त कॅन्सल करण्याची मागणी करत असतो. त्याचा जो उपयोग आपल्याला इथे होणार आहे तो मी आपल्याला सांगितलेला आहे. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? योग्य वाटला असल्यास आपण नक्की सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. धन्यवाद.